अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशात नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी भरत जाधव यांनी। कोकण म्हणजे आंब्यांचं माहेरघर अशी ओळख असताना घाट माथ्यावरच्या जुन्नरमध्ये त्यांनी विकसित केलेला जुन्नर गोल्ड हा आंब्यांचा विशेष वाण आता आंबा रसिकांचं लक्ष वेधून घेतोय। चव, रंग आणि गुणवत्तेमुळे हा आंबा वेगळा ठरतोय। भविष्यात महाराष्ट्राच्या बाजारपेठेत जुन्नर गोल्डचा मोठा बोलबाला होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। तर जुन्नर तालुक्यामधल्या पारुंडे येथील जे शेतकरी आहेत भरत जाधव, त्यांनी तर जुन्नर गोल्ड नावाची जो एक आंब्याची जात आहे ती विकसित केलेली आहे। शिवाय याला GI टॅगिंग मिळवलेलं आहे आणि त्यांच्या या बागेतल्या आंब्याची चव काही न्यारीच आहे। कशा पद्धतीने भरतजी मला सांगा पहिलं की तुम्हाला ही कल्पना सुचली, किती वर्षांपासून आंब्याची तुम्ही शेती करताय किंवा बाग करताय आणि एकूणच तुमचा हा प्रवास कसा? सर, मी पहिल्यांदा आपलं या ठिकाणी आपलं स्वागत करतो। आणि मी 18 वर्षापूर्वी या आंब्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो। काम करत असताना मला आंब्याची आवड पहिल्यापासूनच असल्यामुळे मी नेहमी आंब्यावरती लक्ष माझं असतं आणि हे करत असताना मी जी झाडं लावत असताना प्रत्येक वेळेला ऑब्झर्वेशन वेळोवेळी ठेवलं गेलं आणि हे ठेवत असताना मी कोया टाकून ज्या वेळेला कलम करायचा विषय ज्या वेळेला मनात घेतला, ते कलम करत असताना माझ्याकडून काही झाडं कलम करण्याची राहून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या झाडाला एक 4 वर्षाने आंबे आले। तर आपण जे आता जे पाहिलं तर तेच झाड 4 वर्षानंतर त्याला आंबे यायला सुरुवात झाली आणि आल्यानंतर मी त्याचं निरीक्षण केलं की आपल्या बागेमध्ये असं कुठल्याही प्रकारचं एक असं वाण नाही आणि एक त्याचं वैशिष्ट्य मला वेगळंच वाटलं की बाबा असा लांब आणि एक असा विशिष्ट आकाराचा दिसायला लागला आणि त्याचं वजन चांगलं वाटायला लागलं, त्याला एक कलर चांगला आला। अशा पद्धतीने मी त्याचं निरीक्षण करत करत एक 5-6 वर्ष माझे त्याच्यातच गेले आणि त्याच्यानंतर मी या गोष्टीला थोडीशी चालना मिळावी म्हणून मी त्याचं उपविभागीय कृषी अधिकारी असंच आंब्याच्या सीझनला आले होते, त्यावेळेला ते असेच व्हिजिट द्यायला आले आणि मी त्यांना दाखवलं की सर आपल्याकडे या अशा पद्धतीचं एक वेगळ्या प्रकारचा आंबा आहे। ते त्यांनी मग तिथून पुढे त्या गोष्टीची उकल झाली आणि हे होत असताना मग मी कृषी विज्ञान केंद्र नारंगाव यांच्याकडे अनिल तात्या मेहर यांच्याशी संपर्क साधला। त्यांना हे आंबे दिल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीचे अजून संशोधन चालू केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते सगळ्या गोष्टीचं विश्लेषण त्या आंब्याचं वेगळ्या प्रकारचं आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते PPV अर्क त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला। PPV अर्क तो पुण्याच्या माध्यमातून तो दिल्लीला पाठवला, दिल्लीनंतर तो लखनौला गेला। लखनौचे शास्त्रज्ञ विनीत कुमार सिंग हे येऊन त्यांनी सगळ्या गोष्टीची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर मग आपल्याला हा पेटंट देण्यात आला। अशा प्रकारे आतापर्यंतची ही एक कहाणी बरोबर। आता जर आपण पाहिलं तर ही जी आहे ही रजिस्ट्रेशनची कॉपी म्हणजे पेटंट जे मिळाली त्याची जी कॉपी आहे ती आता त्यांच्या हातामध्ये आहे। वर्षानुवर्ष जपण्याचं पीक आहे आणि त्याच्यातून ह्या वर्षी काही प्रमाणात तोटा झाला असला तर पुढच्या वर्षी त्यांना अपेक्षा आहे की याच्यातून फायदा मिळेल। आणि जसं मी म्हटलं की फळांचा राजा आंबा आहे आणि त्याच्यामुळे याला मागणी ही मोठ्या प्रमाणात असते आणि या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने जुन्नर गोल्ड या वाणाचा शोध लावलेला आहे त्याला देखील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे। शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोगच आपल्या या शेतीला जिवंत ठेवत असतात। अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे।